मल्हार शिंदे हवाय, नगरसेवक मल्हार शिंदे हवाय ना. मग मला इथे का आणलंस? जाऊन भेट ना त्याला. नाही भेटू शकत. का? अरे माझ्या जीवाला धोका आहे. धोका? माणसं गमावण्याची भीती वाटते ना तुला? अरे एक माणूस गमावलास पण तू असे हजारो लोक कमावलेस, त्याचं काय? त्यांची इच्छा काय हे कधी विचारात घेतलंस का? तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं, मल्हारनी जावं की न जावं? त्या भैला सांग जास्त फडफडू नका, महागात पडेल त्याला. महागात तर आता तुला पडणार आहे, तूच सांभाळून राहा. झाडून घ्या सगळं बरोबर. ही मातीवर भरून घ्या. हा हे काय? जेवढं फोडता येईल तेवढं फोडा, जेवढं नुकसान करता येईल तेवढं करा. हीच वेळ आहे. शांतीनगरमध्ये थोर समाजसेवक गुरुदत्त शिवलकर यांच्या पुतळ्याची विटंबना. शांतीनगरमध्ये वाढता तणाव. पोलिसांच्या विशेष फोर्सचे पाचारण. जी काय घटना इथे घडलेली आहे त्याची कायदेशीर चौकशी केली जाईल आणि ज्याने या पुतळ्याची विटंबना केली आहे पकडण्यात येईल. हे बघा कायदेशीर कारवाई केली जाईल. शांत राहा, शांत राहा. जास्त कुमक मागून घ्या. एक बस 3 टॅक्सा जळून खा. हे बघा मला याबद्दल आता काहीच सांगता येणार नाही तुम्हाला. प्रचंड प्रमाणात वित्तहानी. विभागातील पूर्ण कामकाज ठप्प. कोण असेल याचा जिम्मेदार? आज आपला सवाल या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत प्रजाहित पक्षाचे अध्यक्ष भाऊ शेट्टी साहेब, तसेच लोकराज्य पक्षाचे आमदार काळे साहेब. काल स्वर्गीय गुरुदत्त शिवलकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेने प्रजाहित पक्षाच्या कार्यकर्त्याने जो काही गोंधळ घातला तो कितपत योग्य होता? एक मिनिट. प्रजाहित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ माजवला हे विधान कृपया तुम्ही मागे घ्या. आमच्या पक्षाशी याचा काही संबंध नाही. आमचा पक्ष हा गांधींच्या विचारावर अहिंसावादी मार्गाने चालणारा आहे. काल जे काही घडलं ते
लोकांच्या भावनेचा उद्रेक असेल, असू शकतो. काळेसाहेब, यावर आपलं मत? मी कोणाचंही समर्थन करणार नाही. या सगळ्या प्रकारामध्ये सामान्य जनतेला खूप त्रास झालेला आहे. मुळात प्रश्न हा आहे की एखाद्या सामान्य माणसाचा पुतळा सार्वजनिक ठिकाणी का बसवला? सांगा. एक मिनिट. सामान्य गुरुदत्त शिवलकरांचं कार्य ज्यांना माहितीच नाही ते लोक असं बोलू शकतात सामान्य माणसाचा पुतळा? गुरुदत्त शिवलकरांचं कार्य, त्यांची देशसेवा, बलिदान सगळं देशाला माहिती आहे. आता काही लोकांना माहिती नाही, हे आपण आपलं दुर्दैव समजायचं नाही. मग एवढं सगळं आहे, मग त्यांचा पुतळा पक्षाच्या कार्यालयाच्या परिसरात का नाही बसवला? सार्वजनिक ठिकाणी का बसवला? बरोबर. नाही. सार्वजनिक लोकांसाठी काम करणाऱ्या माणसाचा पुतळा सार्वजनिक ठिकाणीच बसवला पाहिजे. नाही, मला यांच्या वैयक्तिक वादात जायचं नाही. मी कोणाशी वाद घालू इच्छित साधे एक मिनिट. काल झालेल्या प्रकाराला आपणच सर्वस्वी गुन्हेगार आहोत असं प्रजाहित पक्षाचे अध्यक्ष भाऊ शेट्टी यांनी मान्य करावं. तसेच काल जी काही दंगल झाली ती दंगल या विभागातील नगरसेवक मल्हार शिंदे थांबवू शकले असते, पण त्यांनी तसं न करता आपलं बळ व सामर्थ्य दाखवण्यासाठी या गोष्टीचा सहारा घेतला. ही अतिशय लज्जास्पद गोष्ट. चल, किती वाट बघायची, किती उशीर. बस. फोन. एक मिनिट. काय झालं? ऑफिसवरून 20 मिस कॉल. फोन का उचलत नाहीत? सुप्रिया, एक तू एक काम कर, तू पुढे हो, मी तुला नंतर भेटतो. प्लीज मला ऑफिसमध्ये अर्जंट काम आहे. पोचल्यावर फोन करा. बाय. बाय. हाँ जाइए. बाय. अभय रानाडे, TVI चॅनलचा सूत्रसंचालक. एक चूक केलीस. पुतळा विटंबनेच्या दंगलीत नगरसेवक मल्हार शिंदेला दोषी ठरवलंस. काय झालं तुमच्या TVI चॅनलची आणि तुमची पण? काय वाटतंय तुला, कोणी केलं असेल सगळं? एक तर तू तरी, नाही तर तो मल्हार तरी. ए कूल. चुकलास. निशिकांत. निशिकांत? कोण हा? सोडा रे. ए सोड ना चोच्या, सोड. मल्हारचा राईट हँड,
आणि सुप्रियाचा सख्खा भाऊ निशिकांत. हे बघ, मला तुझी मदत हवी. मदत करायला तू कोण आहेस रे? हा, ए शांतो. हे बघ, मला मल्हार शिंदे हवाय. नगरसेवक मल्हार शिंदे हवाय ना? मग मला इथे का आणलंस? जाऊन भेट ना त्याला. नाही भेटू शकत. का? अरे माझ्या जीवाला धोका आहे. धोका कसला? ते तुला आमच्या 3 वर्षापूर्वीच्या मैत्रीतूनच कळेल. मुंबईमधील शांतीनगर विभागात राहणारे गुरुदत्त शिवलकर. गुरुदत्त साहेबांचा, गुरुदत्त साहेबांचा. त्यांच्या प्रामाणिक जनसेवेमुळे समाजसेवक ही पदवी जनतेनेच त्यांना बहाली. त्यांनी शांतीनगर विभागात होणारा भ्रष्टाचार, लाच घेण्याची प्रवृत्ती आणि सरकारी विभागात होणारी सामान्यांची परवड बघून तेथील लोकांची मदत करण्याचे कार्य हाती घेतले. बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या, बेघरांना घरे मिळवून देण्याचा प्रयत्न केला. झोपडपट्ट्या, कोळीवाडे, वस्त्यांमधले प्रश्न सोडवले. प्रसंगी आंदोलने केली, मोर्चे काढले. समाजकारण करत असताना त्यांच्या हे लक्षात आलं की समाजकारणाला राजकारणाची जोड असणं गरजेचं. म्हणून त्यांनी प्रजाहित पक्षाची स्थापना केली. हे बघा, जेव्हा समोर अनेक मार्ग असतात आणि यापैकी कुठला मार्ग आपल्याला आपल्या उद्दिष्टांपर्यंत घेऊन जाईल असा संभ्रम जेव्हा निर्माण होतो, तेव्हा जो त्यातला योग्य मार्ग निवडतो तोच खरा नेता असतो. त्यांच्या या वाढत्या जनाधारामुळे अनेक राजकीय नेते वोट बँक मिळवण्यासाठी त्यांच्याशी तडजोड करत होते. नमस्कार साहेब, मी आमदार काळेसाहेबांचा PA. आमदार साहेबांनी तुम्हाला ही भेटवस्तू पाठवली. ही भेटवस्तू तुमच्याकडेच राहू द्या. आमदार साहेबांना म्हणावं तुमचं काम दाखवा, मग आमच्याकडे मदत मागावी लागणार नाही, ती आपोआप मिळेल तुम्हाला. मात्र साहेबांनी फक्त कर्तृत्ववान नेत्यांनाच पाठिंबा दिला. मुलगा काय करतोय सध्या? मुलगा जर्नलिझमचा चाललंय. कोर्स करतोय? कोर्स करतोय. बर बर. मी पत्रकार, तोही पत्रकारच होणार. बापाच्या पावलावर पाऊल ठेवणार. कसं आहे ना की हाडाचे पत्रकार फार तर कमी राहिले. पत्रकारिता एकतर व्यवसाय, त्यामध्ये पुन्हा पैसे घेऊन पत्रकारिता करणाऱ्यांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढते. त्यामुळे मुलाला त्यापासून जपायला हवं. पण त्या दिवशी समाजकारणाच्या मुळावरती राजकारण आलं आणि नियतीने तिचा डाव साधला. मात्र प्रजाहित पक्षाचा जोर कमी होणारा नव्हता. गुरुदत्त शिवलकरांनंतर त्यांचे कर्तृत्व मांडणारे व त्यांचा राजकीय वारसा जपणारे भाऊ शेट्टी उपाध्यक्ष पदावरून अध्यक्ष झाले. अमर रहे, अमर रहे. लोकांमध्ये पक्षाबद्दल विश्वास निर्माण झाला. मात्र याचा गैरफायदा घेणारे कोणीतरी होते. नगरसेवक दत्ता शिवलकर आणि त्याचा भाऊ बंड्या शिवलकर. बाबा, तुम्हाला यातलं काहीच खटकत नाहीये का? पोरीने कसं बाहेर पडायचं? असं किती दिवस चालणार आहे आणि का सहन करायचं? हे बघ, तू एकटीनं आरडाओरडा करून काय होणार आहे का? नगरसेवकाची माणसं आहेत ती. मॅडम, तुम्हाला 10 सांगितलं, माझे कान चावू नका. अहो, तो नगरसेवकाचा भाऊ आहे. मला पैसे मागतो तू? बंड व्हायला पैसे? आपल्याकडे पैसे मागायची हिंमतच कशी झाली याची?
मल्हार, हे काय चाललंय तुझं? कुठल्या लोकांच्या नादी लागतोस तू ज्याला मारलंस तो सुद्धा नगरसेवकाचा भाऊ आहे, तो बंड्या का खंड्या? पुन्हा या राजकारणाच्या नादाला लागलायस तू? हे समाजसेवेचं खूळ तुझ्या डोक्यातून निघावं म्हणून ना रे तुला गावावरून इथं आणलं मी. आता इथं आल्यावर चांगली नोकरी कर, पायावर उभा राहा, का तूही बापाच्याच मार्गाने जाणार? या समाजसेवेचा फक्त वेडा पायी रे तुझा बाप, माझा भाऊ. त्याचं आयुष्य बर्बाद केलं या राजकारण्याने, माहितीये तुला? आता तू, मी काय बोलतो तुझ्या लक्षात येते का रे? हे बघ, मी शेवटचं सांगतो तुला, या घरात जर तुला काय सगळं काय कोण काय चाललं काय? ए बंड्या, अरे रागावलंस काय? का कोणा नवीन प्रकारवर जीव आला का काय? काय झालं? हो ते, अरे बंड्या, कोणी केलं तुला हे? हो, अरे कोणी केलंय? जा खबर काढा त्याची, जा शोधून आणा त्याला, जा. हा भाऊ. अरे तू पण ना, मी कोमल पवार. मी इथे मागे नर्सरीत काम करते. खूप डॅशिंग पर्सनॅलिटी आहे तुमची. मी पाहिलं ना तुम्हाला त्या दिवशी बंड्याला मारताना. हो खरंच, तेव्हापासून जाम फॅन झाली आहे मी तुमची. म्हणजे कोणत्याही मुलीला आवडेल ना तुमच्या बरोबर मैत्री करायला. फ्रेंड्स, थँक्यू. एक मिनिट. हा, हे घ्या, हा माझा नंबर आहे. हो आला. ठीक आहे मग भेटू आपण. स्माइल. बाय. पावती पाठ चाल. कसली पावती? ना गणपती ना सत्यनारायण महापूजा ना जयंती, कसली पावती आता? या बापाची वर्गणी परत विचारलं ना इथेच पुण्यतिथी करेन, समजलं ना? पैसे दे, चल तर दे पैसे. छाप मारलंय, बघायला पाहिजे कोण आहे ते. हाय हाय. आय एम सॉरी, तुम्हाला खूप वाट पाहावी लागली असेल ना. कोण तुम्ही? अहो तुम्ही मला नाही ओळखलं? अहो मी कोमल. कालच तर भेटलो होतो ना आपण, आणि मी असं मला इथे फोन करून बोलवलं तरी तुम्ही विसरलात. हे बघा, मी आजही कालचीच साडी नेसून आली आहे. तुम्हाला आठवते का? मी काल तुमच्या मोबाईलमध्ये माझा नंबर सेव्ह केला होता. आणि हे बघा, हा तुमचा फोटो जो मी काल स्वतः तुमच्याकडनं घेतला होता. एक मिनिट, काही झालं तरी तुम्ही कोमल नाही. कमाल आहे. अहो एवढे सगळे पुरावे देऊन सुद्धा तुम्ही अजून नाही ओळखलं. कोमलला ओळखायला मला कुठल्याही पुराव्यांची गरज नाही. डोळे बंद करूनही मी तिला ओळखू शकतो. तिचं हसणं, तिचं बोलणं कोणत्याही मुलीला आवडेल ना तुमच्या बरोबर मैत्री करायला. तिच्यावरून नजर हटू नये असं वाटतं. अजून काही?
La 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 la. मन कावर बावर आज का ते कोणावर मना सावर सावर कालाज गालावर कालाज गालावर कालाज गालावर कालाज गालावर कालाज गालावर मन कावर बावर आज का ते कुणावर मन सावर सावर कालाज गालावर कालाज गालावर कालाज गालावर कालाज गालावर कालाज गालावर मनाच धुंद ओल्या मातीचा गंध ऋतुमनी बहरला फुलण्या कळीस छंद मन आज धुंद ओल्या मातीचा गंध ऋतुमनी बहरला फुलण्या कळीस छंद आज कुणाची आस शब्द न ओठावर जस दव पानावर पाऊस गेल्यावर कालाज गालावर कालाज गालावर कालाज गालावर कालाज गालावर झोंबतो का कोणते हे शहारे उठली चिम्मड का मला कोण हवारे गारवा झोंबतो का कोणते हे शहारे उठली चिम्मड का मला कोण हवारे ना कळे हा भाव हा कुणाचा डाव जस ऊन मागावर गारठून आल्यावर कालाज गालावर कालाज गालावर कालाज गालावर कालाज गालावर
कुठेतरी थांबा ना टॅक्सी. या लवकर, अर्जन्सी है, हॉस्पिटल जायचंय. आप गाड़ी खाली नहीं है ना? अरे खालीच तर आहे ना. अरे लेकिन मेरा भाड़ा आगे खड़ा है ना. अरे प्रेग्नेंट भैया प्लीज चला ना. अरे मैडम मेरे को जाना नहीं है ना. भैया भैया उनको बहुत दर्द हो रहा है, मैं आपको रिक्वेस्ट करती हूँ प्लीज भैया. मैडम बम्बई में सबको तकलीफ होता है. अला अभी हमको तकलीफ होने लगा है. देखो मैं टैक्सी चला तो एम्बुलेंस नहीं. तुला त्या बाईचे हाल दिसत नाही होय? देखो साहब गाली नहीं देने का, मेरी मर्जी है, मैं जाऊँ या ना जाऊँ. अरे सबको लेके जाने का मैंने क्या ठेका लेके रखा है क्या? अरे औकात ही नहीं तो बच्चे क्यों पैदा करते हो? बाहेर ये, बाहेर ये. काय बोललो? साहब हाथ नहीं लगाने का. साहब जास्त आवाज केला इथंच उघडा करेन, तसाच पाठवून. कळलं ना? चल बस गाडीत, चल बस. मेरे को जाने का. हो ताई, बसा तुम्ही. चला बसा लवकर. अरे मावशी बाप, बसा. अरे साहब, चला चला लवकर. मुबारक हो, बेटा हुआ है. माँ और बच्चे दोनों सही सलामत है. ओके. येऊ मी? धन्यवाद. अरे अच्छा. बोला नहीं, निकलना इधर से. तेरे को बहुत चर्बी चढ़ी थी ना, बहुत समस्या बनता है क्या? साले टैक्सी वाले के ऊपर हाथ उठाता है. साले अभी देखता हूँ तेरे को. अबे देखता है क्या बे साले? थँक्स मित्रा. थँक्स. उलट मी तुम्हाला थँक्स म्हणायला पाहिजे. तुमच्यामुळं नाही, तुझ्यामुळे आज जीव वाचला. माझ्यामुळं? हो. आज ज्या गरोदर बाईला तू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ना, ती माझी बहीण होती. काय? आज देवासारखा धावून आलास तू. देव असतो की नाही मला माहित नाही, पण माणूस असतो. आणि माणसानं माणसाशी माणसासारखं वागण्यालाच माणुसकी म्हणतात. माणुसकी जपायलाच पाहिजे. मल्हार शिंदे, जग्या अँड कंपनी. आई चल ना लवकर. थांब. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. काल रात्री पुन्हा गडबड केलीस ना? मग तुम्हाला हेही माहिती असेल त्यात माझी काही चूक नव्हती. हे बघ मल्हार, या मुंबईत चूक कशाला म्हणायचं आणि बरोबर कशाला म्हणायचं हे कळायला उशीर लागतो बाळा. माझा ऐक, तुझ्या नोकरीची तजवीज केली मी. उद्या जाऊन फक्त तिथे इंटरव्ह्यू द्यायचा आहे. एकदा का नोकरी मिळाली की लग्नही होईल आणि तुझ्या डोक्यातलं हे राजकारणाचं खूळ आहे ना ते निघून जाईल. लग्न का? तुझ्यासाठी मुलगी बघावी लागेल.
मी अजून विचार नाही केला. कसला विचार? नाही, लग्नाचा का नोकरीचा? हॅलो कोमल, बोल ना. मला सांग, तू फ्री कधी होणार आहेस? 10 मिनिटं लागतील मला. का ड्रॉप करायला येणार आहेस मला? नाही हो, म्हणजे नाही, तू फ्री झाली की आपण भेटूया. मी आहे बाहेरच. ओके? वाटलंच मला. बरं, बाय बाय. मॅडम, कोणाचा फोन आहे? तुला काय करायचंय? मला माहितीये. हा, पिल्लू, कसं आहेस बाळा? हा, काय तब्येत कशी आहे तुझी? अगं, तो आजारी नव्हता, त्याला पिक्चर बघायचा होता. तू घरी चल, तुझ्या सगळे आयडियाज बघते मी. चल. चला चला ओमी. काय ना भाऊ, आबासाहेब आमचे सख्खे काका, पण तुम्ही पक्षाध्यक्ष, त्यामुळे कुठे कसं आणि काय बोलून माणसं वळवायची हे तुम्हाला चांगलं कळतंय. दत्ता, भाऊसाहेबांनी खूप कष्ट उपसल्यात, त्यांच्या समोर इतक्या मोठ्याने बोलणं. कोणाशी कसं बोलायचं आम्हाला चांगलं कळतंय. आणि आपला आवाज असा आहे, मुद्दा काय, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्हाला फंड हवाय, पण तिकीट वाटप अजून ठरवायचं. ठरलंय. पक्षाध्यक्ष निवडताना आम्ही काय बोललो होतो? नाही ना? मग आता अरे ये ना भाऊ, बंडेला मारणार हाच होता. काय भाऊ? मित्र आहे माझा, म्हणजे याला आपल्या पक्षात यायचं होतं आणि तुमचं भाषण बघून भारावून गेलाय तो. भारावणारे कार्यकर्ते नको आहेत पक्षाला, रस्त्यावर उतरून काम करणारे हवेत. रस्त्यावर उतरून सामान्य माणसाला मारणारे. न्यायासाठी सगळे पर्याय वापरतो मी. फार जोर आहे बोलण्यात. जोर नाही, मुजोर आहे, मुजोर. हक्कासाठी मुजोरी करायची तयारी आहे आपली. हळूहळू शब्दांचा वापर संयम राखून करायचा असतो. शिकेल हळूहळू. नाव काय रे तुझं? मल्हार शिंदे. ये ना मल्हार, ये. हे आपलं घर. हे घर वॉर्ड ऑफिस, म्हणजे दिवसा ऑफिस आणि रात्री आपलं घर. इकडेच आपण लहानाचा मोठा झालो. लहानाचा मोठा इथे? अरे एवढा होतो तेव्हा आईबाप गेले. मग काय, बहीण आणि मी काय कसं जगायचं माहित नव्हतं. त्यावेळी आबासाहेबांचा हात आपल्या डोक्यावर पडला. मग बहिणीचं लग्न लावून टाकलं आणि आता आपण इथेच राहतो. हे जग्या, तुझा कंदील. कंदील? कंदील संत्या साईडला. ए सई, सई. हा, ए थांब ना, काम आपलं तुझ्याकडे. गपरे, कसला कामाचा ना धामाचा. तू बिनपगारी कार्यकर्ता, काय रे कामाचा? ए तुला काय कळतं का? नवीन मित्रासमोर इज्जत काढते. ओ, तुझी इज्जत? जा रे, मला उशीर होतोय. उमीला शाळेतून आणायचंय. पागल. हा जा जा. उमीला नाही चालली. कोमलचा भाचा. भाचा? हो. पण ओमी कोमलला आई म्हणतो ना? हा. ओमी लहान असताना त्याचे आई वडील रोड ऍक्सिडेंट मध्ये गेले. मग कोमलनीच ओमीला सांभाळलं आणि आता ओमी कोमलला आई म्हणतो. काय झालं? काय झालं? काय नाही. काय समाजसेवक घरी निघाला वाटतं? नाही म्हटलं आमच्या पक्षात येणार तुम्ही, मग आज करू का तुमचं स्वागत? चल. ए गाडी थांबव, गाडी थांबव. ए थांबा, काय चाललंय?
अरे बंड्या, हा? काय म्हणणार, काय दंगा चाललाय? दंगा रंगणार तेवढ्यात आला ना तुम्ही. अरे जाऊ दे ना. कशा लोकच वाद वाढवतोय? वाद नाही, डायरेक्ट रिझल्ट लावतो आपण. ए मल्हार, जाऊ दे ना, सगळे आपलीच माणसं आहेत ना. माणसं करेक्ट कळतात आपल्याला. अरे हाकला नाही तर पोरांना. नाही, त्याला मी सोडणार नाही. अरे त्याला सोडणार नाही मी. भाऊ गाडीत बस, गाडीत बस. तुमच्या जाप काय फटके पाहिजे तुम्हाला? तर घरी जा ना. मात चढलाय, जा घरी जा. मला राडा नको सांगितलं होतं तुला मी. सांग ना, तू त्याला मारतच सोडून मला का मारलंस? हा? आपली काय इज्जत बिजत? चुप. इलेक्शन होईपर्यंत एकदम गुपचूप बसायचं. आपल्या काकाने जे आदर्शाचे झेंडे लावून ठेवलेत ना, ते नुसते हलवले तरी मतांचा पाऊस पडेल. अरे सोन्या, त्या झेंड्यांना राड्याचा रंग लागता कामा नये, कळलं? इलेक्शन झाल्यावर त्याला पकडून कुठे मारायचे ते मारून टाक ना. तसाही नंतर तो डोजर होणारच आहे. पण इलेक्शन होईपर्यंत हातात दांडे नाही, झेंडे घेऊन फिरा, कळलं? आणि ये रागावर रागावर. हं? आओ ए इथेच थांबायचं. जग्या, हा अरे ये की आतमध्ये. काय ग, त्याला आतमध्ये घ्यायचं नाही, पाणी बिणी विचारायचं. बस बाबा बस बस. हा काय म्हणतो? पाणी बिनी काय नको काकू. मी काय बोलतो काकू, सई बद्दल काय विचार केलाय की नाही? कसला विचार रे बाबा, इथं माझा विचार करायला वेळ नाही मला. तसं नाही हो, म्हणजे सईचा कंदील लावायचा विचार केलाय की नाही? कंदील? कसलं कंदील रे? अहो कंदील म्हणजे अहो लग्नाबद्दल विचार केला की नाही? म्हणजे बघा कशी सुखत चालली आहे, वय वाढत चाललंय. ए डुचक्या, कोणाचं रे? तुझं की माझं? तुझं. अरे बाबा, लग्नाचं बघायचंच आहे. चांगला मुलगा मिळाला ना तर एकदाच हात पिवळे करायचे मला तिच्या. माझ्या ध्यानात आहे ना, आपलं ओळखीचं आहे. असं? हो. कोण रे? हे आई, तुला मी आधीच सांगून ठेवते हा, कोणाही हेकड्या वाकड्या तोंडाशी मी अजिबात लग्न करणार नाही. वाकडा नाहीये, सरळ आहे. हा. आणि आपल्या ओळखीचं आहे. अरे मग घेऊन ये की एका दिवशी घरी त्याला. एका दिवशी? आता आणतो ना. अरे आता काहीच तयार नाही रे माझी, हे सगळं घरबीर पुसायचं. नको जग्या, जग्या. ए बाळा, ए राजा, आलास तू? तू त्या मुलाला बाहेरच उभं केलं होतंस? अरे मग आतमध्ये नाही का आणायचं? अरे बरं नाही वाटत त्या मुलाला घेऊन ये. जग्या, मुलगा कुठे आहे? हा का इथे? धडाडीचा कार्यकर्ता जगन्नाथ कोचरे याला एकमताने विजयी करा. काय म्हणालास? मला वाटलंच होतं, खूप दिवसापासून या कंदीलावर तुझी नजर आहे. ते ए आई, ये आई, तुला बघत होते मी. ये आई. मग कधी घेऊन जाते या कंदीलाला घरात उजेड पाडायला? काय? ए वाजवा रे. स्वप्नातली माझ्या परी कल होगी बायको वो मेरी. स्वप्नातली माझ्या परी कल होगी बायको वो मेरी. कंदील रास्ता हालावला झट से ये पोरगी पटी. हळदीचा हा बहाणा आज घालू धिंगाणा. ऐसी खुशी छाई हो गया मैं दीवाना. जुळली लग्नाची बेडी, जुळली लग्नाची बेडी. हळद लागली, 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 हळद लागली.
ऊंची ऊंची नको फेकू तू पोरा ए दुनियादारीचा हा सोड तोरा हा ऊंची ऊंची नको फेकू तू पोरा दुनियादारीचा हा सोड तोरा तेरे जैसे या चप्पल है आशिक येती जाती रोज माझ्या दारा चल मार तू कल्टी मुझको सिखाना तू शान पत्ती सुन के मेरा नाम है सबकी फटती मर्द मराठ्याचा देवर हजारा लाखातला मी तुझा दिलवाला लाखातला मी तुझा दिलवाला हळदीचा हा बहाणा आज घालू धिंगाणा ऐसी खुशी छाई हो गया मैं दीवाना जुळली लग्नाची बेडी हळद लागली 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 प्रेमाचे हे बंध आज नवे जुळले हे या मनाचे त्या मनाला कळले प्रेमाचे हे बंध आज नवे जुळले या मनाचे त्या मनाला कळले भावनांचे हे अडवले नाते अंतरी आपुल्याही फुलले आजा भिड़ू होश में तू मेरे यार खो गया है किधर तू देख जरा सेटिंग तेरी ये इधर तू दिल में छुपा है जो कुछ भी तेरे बोल दे फुलटू होके बेफिकर तू बोल दे फुलटू होके बेफिकर तू हदीता बाणा आज घालू धिंगाणा ऐसी खुशी छाई हो गया मैं दीवाना जुळली लग्नाची बेडी हळद लागली 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 आज हळद लागली डायरेक्ट गेम केलात काल डायरेक्ट हातच चालला आपल्यावर मग काय
दिवसापासनं माझा भाऊ हिरावून घेतला त्यांनी. नाही बस. नमस्कार. वाईट झालं. तरुण तडफदार भाऊ गमावला. याचं दुःख फार मोठी. झालं का श्रद्धांजलीचं भाषण? या. नाही म्हणजे हेच सांगायला आलो मी. भाऊ गेलाय माझा. शांत व्हा तुम्ही. शांत व्हायला पाहिजे. हे बघा दत्ताभाई, अगोदर मी काय सांगतो ते नीट ऐका. त्यात तुमचाच फायदा आहे. इथे आपल्या विभागातील लोकप्रिय कार्यकर्ते शिवराम काका यांच्या दुःखद निधनाबद्दल आधी शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. मला हे माहिती आहे की त्यांच्या आकस्मिक जाण्यामागे माझ्या सख्या भावाचा बंड्याचा हात आहे. त्या दरम्यान तुम्हा सर्वांना जो काही त्रास झाला, मनस्ताप झाला, त्या सगळ्याबद्दल मी समस्त शिवलकर कुटुंबातर्फे आपण सर्वांची हात जोडून माफी मागतो. तुमच्या भावना खऱ्या आहेत हे आम्ही कसं समजायचं? हे बघा, राजकारणात भावनांना स्थान नसतं. आज मी माझ्या भावना व्यक्त केल्या म्हणजे काही राजकारण करतो असं कृपया समजू नका. मला शेवटी जायचं ठरवलं तर. हो बरोबर आहे. आम्ही कोण आहोत तुझे? तसं नाहीये जग्या. पण इथल्या समाजसेवेला ना घाणेरड्या राजकारणाशिवाय पर्याय नाही हे कळून चुकलंय मला. आणि त्यापैकी आधी माझे वडील गेले आणि आता काका. आता जे आहेत त्यांना गमवायचं नाहीये मला. इथल्या पॉलिटिकल सिस्टीम वरचाच विश्वास उडालाय माझा. पण माणसाच्या माणुसकीवर विश्वास आहे ना तुझा? आहे ना माझा, आहे ना. नाही कुठं म्हणतो, अजूनही आहे. आणि असलं राजकारण म्हणजे दलदल आहे. शाणाबन बाहेर पड तू. पण जेवढा पुढे जाशील ना तेवढा फसत जाशील. अरे मला असं का करतोयस तू? त्या गुंडांना मारून या सगळ्यांच्या मनात एक विश्वास निर्माण केलायस तू. त्याचं काय? या सगळ्यांच्या स्वप्नांचं काय? दादा नको ना रे जाऊस. अरे तू गेल्यावर आमचं काय होणार रे? थांब ना, किमान आमच्यासाठी तरी. निघालास जा. खुशाल जा. भारताचं एक बरं आहे ना, कोणी कुठे जाऊ शकतो, राहू शकतो. पण आता एक काम कर, इथून पुढे जिथं जाशील ना तिथं लोकांना आशेचा किरण नको दाखवस. आणि तुझी भाषा आहे ना ती जरा माजोरडेपणाची, ती बदल, मावळ कर जरा. ठीक आहे जा. हे आपल्या देशात असे क्रांतिकारी नेते आहेत पण ऐन वेळेला पळपुटेपणा दाखवतात. त्यामुळं परिस्थिती बदलत नाही ना. माणसं काही येतात जातात पण राहतं मागं ते त्यांचं काम. माणसं गमावण्याची भीती वाटते ना तुला? अरे एक माणूस गमावलास पण तू असे हजारो लोक कमावलेस. त्याचं काय? त्यांची इच्छा काय हे कधी विचारात घेतलंस का? तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं, मल्हारनी जावं की न जावं? बघितलंस मल्हार? ऐक माझं, परत विचार कर. मला असं वाटतं आपली सगळ्यांचीच काहीतरी चूक आहे. आपण मल्हारची जाहीर माफी मागूया. आम्हाला तू माफ. तसं नाहीये भाऊ. अरे माहितीये मला तुझ्यावर काय बेतलीये, काय सहन करावं लागलंय. पण शेवटी काय, या सगळ्या लोकांना तुझी गरज आहे. असं नको करूस. ऐक माझं, चल चल रे, ये ये ये.
ह्या गव्हर्नमेंटच्या स्कीम प्रमाणे 400 स्क्वेअर फीटचं घर तुम्हाला देण्यात येणार आहे. चांगल्या सुविधा आहेत. 504चा कंझ्युमर एरिया पकडून होतो तो तुम्ही पैसे भरले तर तुम्हाला भेटेलच. आणि हे तुमच्यासाठी ऑफिस आहे सोसायटीचं तुमच्या. हा बघा, खेळण्यासाठी लहान मुलांना बगीचा आहे आणि अत्यंत सुविधा आहेत. 24 तास पाणी आहे. एक मिनिट थांबा जरा. नाही, आमच्या विभागाचे विकासक म्हणून तुम्ही काम पाहणार आहात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. पण तुम्ही सांगताय ती माहिती सरकारी माहितीशी मेळ खात नाहीये. ही माडाच्या ऑफिसातनं मिळणारी माहिती आणि तुम्ही देताय ती आश्वासनं पूर्णपणे वेगळी आहेत. नाही, मला फक्त एवढंच म्हणायचंय, जर का चाळ जाऊन इथं बिल्डिंग होणार असेल ना तर आम्हाला किती जागा मिळणार नेमकी, ह्याच भागात का आणखी कुठे, त्याचा तपशील पाहिजे ना ऑन पेपर. नाही, एक मिनिट. मला चाळकऱ्यांना फक्त एवढंच सांगायचंय, या संदर्भातल्या कुठल्याही कागदावर सही करण्यापूर्वी आधी नीट वाचा, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. मल्हार शिंदे, मल्हार शिंदे. नाही, बरोबर आहे, ह्याचं म्हणणं अगदी बरोबर आहे. अरे मग आपल्या प्रत्येकाने आपण कष्टाने उभारली आपली चाळीतली खोली, त्यामुळे असं निर्णय घेताना आम्ही घाई करणार नाहीच. बरोबर आहे मल्हारचं, अगदी बरोबर आहे. आजची मीटिंग संपली, आपण नंतर बोलू. हा, धन्यवाद. ठीक आहे, या तुम्ही आता. भाऊ, काय चाललंय? तो कालचा पोरगा मल्हार का सारखा माझ्या कामात नाक खुपसतोय? अरे तरुण रक्त आहे, त्याला समजवा भाऊ, त्याला समजवा. नाही तर हे बघा, तो चांगलं काम करतोय. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतोय. उगाच प्रवाहाच्या विरुद्ध गेलो तर आपणच खाईत जाऊ. समजव भाऊ, त्याला समजवा त्या मल्हारला. त्याच्या काय बबन बरोबर आहे ना? भाऊ बरोबरच आहे. काय दत्ताबाई, तुम्ही तर सांगितलं होतं मी तुम्हाला सर्व काळजीपूर्वक काम करून देतो. रिझल्ट द्या, रिझल्ट पाहिजे आम्हाला. होणार 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 मात्र साहेब 100% आपलं काम होणार. कधी होणार? लागतं मान्य आहे, काम होणार. कधी होणार? आजच काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकतो. मल्हार, तुम्ही बसा आई. पण सोडतील ना माझ्या नाही, मी लेकराला? बोलतो साहेबांशी, तुम्ही बसा आई. बसा, आम्ही बघतो. साहेब नमस्कार. मल्हार, सोडवायला आलंच आपल्या माणसाला? साहेब, मुख्य आरोपी तो नाहीये, थोडा दम देऊन. अरे तुला माहितीये का त्याने फेरीवाल्यांना किती दम दिलाय? अरे त्यांच्याकडून हप्ते गोळा करतो तो आणि टोल नाक्यावर मारामारी करतो पैशांसाठी. अरे त्याची गुंडागर्दी, दादागिरी किती वाढली आहे. तुम्ही पण हिसाब चुकता केला असेलच ना साहेब. आता हे बघ, तुझा फोन आला म्हणून गुन्हा नाही नोंदवला अजूनपर्यंत. ते तुझ्या त्या पक्षाचे काय ते रीत नियम वगैरे शिकवताला? ओ शिंपी, बाहेर काढा त्याला. बघ, हे आले म्हणून सोडतोय तुला. इथून पुढे जर का लफडं केलंस ना तर मीच काय, कोणी सोडणार नाही तुला. चल निघ. धन्यवाद साहेब. लक्ष ठेवा त्याच्यावर. तू कशाला आली इकडे? चल नका, चल ना. आता किती वेळ थांबणार इकडे? मल्हार, बंद करा आता हे धंदे. तुम्हाला शहाणपणे शिकवू नका, लिमिट मध्ये राहायचं, कळलं ना? आई, कुणाला बोलतोस रे भाड्या उलटून? कुणाला बोलतोस? अरे ह्याच्यामुळे तर तू बाहेर आलास आणि त्यालाच उलटून बोलतोयस. आई, तुला काय माहिती नाही? त्या दत्ता भाऊने पैसा पाठवला म्हणून सोडले मला. काय सोडवतो मला? अरे भाड्या, त्याच्यामुळे सुटलायस रे. माणसं वळखायला शिक माणसं. तुझा तो दत्ता का फत्ता, त्याच्याकडे गेले होते मी. काय बोलला माहित आहे? एक तर मला हकलून दिलं
आणि काय म्हणतो तुझा पोरगा तसलाच आहे, लय दंगा करतो, मारामाऱ्या करतो. तेव्हा जेलमध्येच राहू दे त्याला, सडू देत जरा, मगच सुधरल. अरे आज हा पोर नसता तर बाहेर आला नसतास र तू, आणि त्यालाच आई, आई, उलटून आई, बोलतोय बस, बस, बस. त्यालाच. जाऊ. काही नाही, भरकटलाय तू. आचाराला विचाराची साथ नसली ना की होतं असं. आणि हे बघ, दुसऱ्याच्या पंखाखाली राहून आपल्या गल्ली नाक्यावर जी चालली आहे ना तुझी फडफड, बंद करायची आहे. त्यातच फायदा आहे तुझा. पण मला एक सांगा, हे वर्कआउट होऊन जाईल? हे मी असताना घ्यायची गरज नाही तिकीट, ते तुम्हालाच मिळणार आहे. एक काम करा, तुमचा रिडेव्हलपमेंटचा जो प्लॅन आहे शांतीनगर, तो आनंद नगर मध्ये आणायचा. 50-50 तुम्ही आम्हाला मदत करायची इकडे, आम्ही तुम्हाला मदत करू तिकडे. काय गुरु आहात तुम्ही. दत्ता भाऊ आगे बढ़ो, दत्ता भाऊ आगे बढ़ो. हमारा नेता कैसा हो, हमारा नेता कैसा हो. आता जवळपास सर्व विभागाची तिकीट वाटून झालेली आहे. आनंदवाडी आणि शांतीनगर या विभागाची तिकीट वाटायची बाकी आहे. दत्ता भाऊ आगे बढ़ो. घोषणा फार झाल्या दत्ताजीराव. जनतेचा आवाज आहे भाऊ, दाबून कसं चालेल? पण निर्णय तर पक्षच घेणार आहे ना. पण भाऊ जनाधार लक्षात असू द्या फक्त. असू द्यायचं म्हणजे झालं म्हणजे? ते आम्ही आधीच ठरवलंय. पण भाऊ आपल्याला शांतीनगर साठी. एक मिनिट. शांतीनगर मधून प्रजाहित पक्षाचे नगरसेवकाची तिकीट दत्ता शिवलकर यांना देण्यात आली आहे. पाया पडताना डोक्यावर पडू नको म्हणजे झाले. निश्चित आता कामाला लागायचे सर. भाऊ शांतीनगरहून जर दत्ता नगरसेवक निवडून आला ना तर शांतीनगरचं खूप नुकसान होईल. तुम्ही शिकवता आम्हाला आता? हा, प्रजाहित पक्षाचा अध्यक्ष म्हणून आम्ही घेतलेला निर्णय हा अंतिम राहील. सगळे मल्हार, मल्हार. तू अजून जागी आहेस? 2 वाजलेत. हो, जरा बोलायचं होतं तुझ्याशी, पण अलीकडे तुला बोलायला वेळच नाहीये. इतकं महत्वाचं आहे? हो. काय? तू समाजकारण सोडून राजकारणात जास्त गुंतत चाललायस असं नाही का वाटत तुला? तुला असं वाटतंय? हो. का? कारण ज्या पक्षासाठी तू काम करतोयस त्यांनी तुला तिकीट न देऊनही तू अपक्ष उभा आहेस का, हेच मला कळत नाही. ये इकडे बस जरा. बस येते. हे बघ कोमल, इथल्या समाजकारणाला राजकारणाशिवाय पर्याय नाही असं मी आधी म्हणलं होतं. पण राजकारण केवळ गलिच्छ आहे म्हणून मी समाजकारणाचा विचारही करायचा नाही हे मला पटत नाही. इथल्या राजकारणाचे सगळे नियम समजून घेतले तरी सुद्धा मी चांगल्या प्रकारे समाजकारण करू शकेन असा मला विश्वास आहे. मला माझ्या बापासारखं भाबडा समाजसेवक, कट्टर कार्यकर्ता असं अजिबात नाही व्हायचं. मला खूप वाटतं लोकांसाठी काहीतरी करावं, त्यांच्या अन्यायाविरुद्ध लढावं. पण नुसतं वाटणं आणि प्रत्यक्षात करायला मिळणं यात फरक आहे. आणि काहीतरी करायची संधी मला या निवडणुकीमुळे मिळते.
नगरसेवक सेवक ना म्हणजे राजा नाही. लोकांना ना ह्या पदाचा अधिकार माहितीये, किंमत माहितीये, पण महत्वच माहिती. मला ते महत्व पटवून द्यायचंय. खूप गोष्टी आहेत ना करण्यासारख्या. स्वच्छता, आरोग्य, मूलभूत सुविधा, आणि या सगळ्यासाठीच मी लढायचं ठरवलंय. मल्हार, भीती होती मनामध्ये म्हणून विचारलं. काळजी घे. अँड ऑल द बेस्ट. थँक्स. गणेश तळेकर आगे बढ़ो. गणेश तळेकर आगे बढ़ो. विक्रम गायकवाड आगे बढ़ो. मल्हार शिंदेंचा, मल्हार शिंदेंचा, मल्हार शिंदेंचा, मल्हार शिंदेंचा. आपल्या मुलांचे क्रिकेटचे सामने भरवायचे आहेत. अरे मग बरोबर ना, कोणाची वाट पाहताय त्यासाठी तुम्ही? काय देणगी? अरे देणगीच पाहिजे ना. हे देतो ना. देणगी काय घ्या. जोरदार करा क्रिकेटचे सामने. हा भाऊ. पण एक लक्षात ठेवायचं. बोला. आपल्या आईला, भाऊला, काकाला, मामाला, पप्पाला सगळ्यांना सांगायचं शिक्का कुठे मारायचा? क्या बात. आमची निशाणी, आमची निशाणी मल्हार शिंदेंचा, प्रजाहित पक्षाचा. सुदर्शन चक्रावर आपला शिक्का मारायचा, लक्षात ठेवा. ऐ शाबाश. त्यांना द्या, तीर्थप्रसाद द्या ना. थँक्यू, धन्यवाद. सुदर्शन चक्र विसरू नका. भर उन्हात तुम्ही माझे विचार ऐकण्यासाठी इथे थांबलात. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगून गेला का आज मी इथे विजयी झालो. येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुम्ही भरघोस मताने आपल्या पक्षाला, म्हणजेच आपला पक्ष आहे लोकराज्य पक्ष, प्रत्येक उमेदवाराला निवडून द्यायचं आहे आणि त्यांचं अस्तित्व संपवून टाकायचं आहे. कोणाचं अस्तित्व मिटवता ते? कोणाचं? पायात शेपूट घालून पळणाऱ्या कुत्र्यांची अवलादाई. यांच्या भुंकण्याला आमचा एकही माणूस घाबरणार नाहीये. अरे अरे हिम्मत असेल तर या ना समोर आणि बोला. आबासाहेबांचा आदर्श, भाऊंची शक्ती आणि तुमचा हात आहे माझ्या डोक्यावर. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, मीच होणार आहे शांतीनगरचा नगरसेवक. दत्ता शिवलकर आगे बढ़ो. दत्ता शिवलकर आगे बढ़ो. दत्ता शिवलकर गरिबांचा नेता, गरिबांचा नेता. प्रजाहित पक्षाचा, प्रजाहित पक्षाचा. लोकराज्य पक्षाचा, लोकराज्य पक्षाचा. दत्ता भाऊ आगे बढ़ो. येऊन येणार कोण? गरिबांचा नेता, गरिबांचा नेता. हमारा नेता कैसा हो? अरे हमारा नेता कैसा हो? आजच्या ठळक बातम्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये मुंबईच्या प्रत्येक विभागामध्ये निवडणूक प्रचाराची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक उमेदवार जनतेला आव्हान करतायत. नुकत्याच आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार शांतीनगर विभागातील प्रजाहित पक्षाचे दत्ता शिवलकर यांच्याकडे जनतेचा कौल जाण्याचे पूर्ण संकेत दिसत आहेत. त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी जवळपास आपला विजय निश्चित मानला आहे. पारकर साहेब, तुम्ही सध्याचे आघाडीचे बिल्डर आहात. माझ्याकडे 3 झोपडपट्ट्यांचा रिडेव्हलपमेंट प्लॅन तयार आहे. बर. कमिट्यांच्या स्वाक्षऱ्या, गटातटांचे प्रमुख, सगळी मंडळं आपल्या हातात आहेत. आणि कलेक्टर सर्वेचं? हा तो आहे ना. पण तुम्ही आधी काही बिल्डरला हा प्लॅन विकलेला आहे? खरं सांगा, तुम्हाला तर माझी पोस्ट माहितीच आहे. हो पारकर साहेब, तो कलेक्टर सर्वे रिजेक्ट झालाय. त्याच्यात काही लागणार नाही. असो, कलेक्टर सर्वेचं आम्ही बघून घेऊ. तुमचं काय? हो नगरसेवक आम्हीच होणार हो साहेब. 5 पट देऊ तुम्हाला. पण काही लोक त्या प्राईम लोकेशन वरती जागा मागतायत. काय करताय पारकर साहेब तुम्ही? अहो लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत ना आपल्याकडे. आणि मराठी माणसाला मुंबईत राहायचं कुठे हो? त्याला राहायचं कुठे? डोंबिवली, विरार, कसारा. लोकांचं दिवाळी काढल्याशिवाय आपली दिवाळी कशी साजरी होणार पारकर साहेब? ठीक आहे, हे तुमची अमाऊंट तुमच्याकडे घ्या. थँक्यू. आणि डील पक्का सर. डील पक्का.
आणि तुम्ही काही काळजी करू नका. अहो दिवाळीच काय, प्रत्येक सण साजरा करायचा. बघितलं? दसरा म्हणू नका, ईद म्हणू नका, काय? क्रिसमस म्हणू नका. यांना असं वाटतं की पैसे फेकल्यावर कुणालाही विकत घेता येऊ शकतं. कुणालाही, अगदी तुम्हाला सुद्धा. इतके स्वस्त आहात तुम्ही, इतक्या सहज कुणाला पण विकले जाऊ शकता. थोडा जरी स्वाभिमान असेल ना तर फाडा यांचा बुरखा. नाही तुम्ही नाही फाडला ना तर आपण फाडणार नक्की. शब्द आहे मल्हार शिंदेचा. तुमची घरं चाळी माफक दरात बिल्डरच्या घशात, आणि तुम्ही कुठे? वसई, विरार नाही तर अंबरनाथ. अशा माणसाला तुम्ही तुमचं मत देणार? कसा आहे रिस्पॉन्स? हा साहेब चाललंय सर, चांगलं चांगलं आहे ना? हा व्यवस्थित चाललंय. बरं लोक, आपल्या पक्षाची निशाणी आहे चक्र. बरोबर त्याच्यावर शिक्का मारायचा आणि आपल्या भाऊ साहेबांना विजयी करायचं. कळलं? हो हो साहेब हो. आणि हो, काय संध्याकाळी आपल्या पोरांना घेऊन हा ये. साहेब ते लक्षात आहे. हा हा चला रे. Hi, this is Neha for MBC News with cameraman Naneshwar. Today we are here for a very big election and we should come to know who will win. Sir, what is your opinion about this election? जनतेची जोपर्यंत तुम्ही कामं करत नाही तोपर्यंत Right. तुम्हाला मतदान मिळणार नाही. Today is a very big day. It's a very competitive election and has proved to be one of the best days for all of us. Let's see, we are all really very eager to know about this election. शांतीनगर वार्ड क्रमांक 10 मधून दुसऱ्या फेरीमध्ये हिंद सेनेचे उमेदवार गणेश तळेकर 100 मतांनी पुढे आहेत. आता चौथ्या फेरीत प्रजाहित पक्षाचे उमेदवार दत्ता शिवलकर 200 मतांनी आघाडीवर आहेत. आता पाचव्या फेरीत लोकराज्य पक्षाचे उमेदवार विक्रम गायकवाड 10 मतांनी पुढे. शांतीनगर वार्ड क्रमांक 10 मधील मतमोजणी संपलेली आहे आणि विजयी उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार मल्हार शिंदे. नगर नगर डगर डगर में है एक शोर, आया नगर सेवक, आपला नगर सेवक, माझा नगर सेवक, आला नगर सेवक. गली गली धूम मची मच गया शोर, आया नगर सेवक, आपला नगर सेवक, माझा नगर सेवक, आला नगर सेवक. राम राज्य आले नवे, मिळते जे काय हवे. राम राज्य आले नवे, मिळते जे काय हवे. नाश करी पापांचा हा जनसेवा, नगर सेवक, आपला नगर सेवक, माझा नगर सेवक, आला नगर सेवक. आपला नगर सेवक, माझा नगर सेवक, आला नगर सेवक. नगरसेवक मल्हार शिंदेचा. मल्हार शिंदे आगे बढो. थांबा. अरे असं दे असं दे असं दे. हे सगळं तुमच्या आशीर्वादाचं फळ आहे भाऊ. भाऊ फक्त वाईट माणसांनाच मदत करतो असं नाही, चांगल्या माणसांनाही मदत करतो. पण एक सांगू का भाऊ, आपल्याच पक्षाला हरवून विजयी होऊन सुद्धा समाधान नाही मिळालं मला. हा आपल्याच पक्षाचा विजय आहे आणि ही तर सुरुवात आहे. हा पक्ष तुझाच आहे, तू कधी पण येऊ शकतोस. कधी पण नाही, आत्ताच. मल्हार शिंदेचा. एवढ्यासाठी लढलो का आपण? मग आधीची लोक आणि आपण काय फरक काय राहिला आपल्यामध्ये? पैसे मिळवणं खूप सोपं आहे,
पण लोकांचा विश्वास मिळवणं खूप अवघड आहे, लक्षात घे. सगळे फालतू धंदे बंद व्हायला पाहिजे, तू लक्ष ठेव याच्यावर. अरे झूठ सारी दुनिया ही पाप करी स्वार्थ पाई, आत्मा बेईमानीचा वाम मार्गी वाया जाई. स्वाभिमानी हा निराळा शहरांची घेई शाळा, देऊ दे कुणाला त्याला नळतो हा बेधडा. माया नगरसेवक आपला नगरसेवक, माझा नगरसेवक, आला नगरसेवक. आईला तो जग प्रत्येक वेळेला आडवा येतो आपल्या, मला डायरेक्ट भेटायला देत नाही आपल्याला. आणि बरं बोलतो कसा तो आपल्या मुंबईमध्ये बेकायदेशीर बेकायदेशीर धंदे करायचे नाहीत. आणि बरं बोलतो कसा आपल्या पार्टीचा पैसा म्हणजे आपल्या जनतेचा पैसा आहे. चला मला शिकवतो तो. चला आपण सुधारलो ना, ही चूक झाली आपली. नाहीतर चला कुठून पण पैसा आपण पैदा केला असता. या मल्हारने ना निशी, मी करीन तुला मदत, पण एका अटीवर. जाग्या, या दत्ताने रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली अनेक जणांना फसवलंय. त्याची जरा माहिती काढायला लागेल. बरोबर. रिडेव्हलपमेंटची प्लॅन आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. खरंच एखादा प्लॅन चांगला असेल तर. राईट. किती दिवस लोकांनी चाळीत राहायचं ना. बरं, मी एका बिल्डरला ओळखतो. आपल्या स्टाईलने मीटिंग लावायची काय? तुमच्या सगळ्यांची कामं होणार मल्हार शिंदेचा शब्द आहे. हक देई तो मिळवून दुःख घेई जाणून, जनतेच्या जे हिताचे मिळवून देई सारे. सत्याचा हा विधाता, गोरगरिबांचा दाता, दुश्मनों को चीरते है दो धारी तलवार वो. आया नगरसेवक आपला नगरसेवक, माझा नगरसेवक, आला नगरसेवक. मल्हारचं काम खरोखरच कौतुकास्पद आहे. कार्यकर्ता असावा तर असा. एवढ्या अल्पावधीत एवढी लोकप्रियता मिळवणं सोपी गोष्ट नाही. आज केवढा तरी मोठा जनसमुदाय त्याच्या पाठीमागे. खरं तर येत्या आमदारकीच्या निवडणुकीत तुम्ही त्याचा विचार करायला हवा. डॉक्टर, मल्हार कैसा है? आप परेशान मत हो, वो अभी अच्छे है. ओके. परमेश्वर आभारी आहे रे. कोमल, काही काळजी करू नकोस ग, लवकर बरा होईल तो. जग्याला पोलिसांनी अटक केली. काय झालं? काय काय म्हणाला तो? जग्याला काय झालं? जग्याला पोलिसांनी अटक केली. अरे देवा. काय? श्वास घ्या, श्वास सोडा.
तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे. हा सिस्टर, येस, यांना औषधं लिहून द्या. ओके सर. तुम्ही औषधं घेऊन या. संत्या बस. जग्याला अटक झाली. हो. का? दादा ज्याने तुमच्यावर हल्ला केला तो जग्याचा माणूस होता. काय घात केला जग्यानं आपला. उलटा गेम खेळलाय आपल्याशी. अशा पद्धतीने मल्हारवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी मला अडकवण्यात आलं आणि त्या दिवसानंतर एकदाही माझं मल्हारशी बोलणं झालं नाही. मी जेलमध्ये गेलो, तिकडेही भेटायला आला नाही ना विचारायला. यामध्ये दत्ता मार्फत निशी होता, त्यांनीच हा सगळा डाव मांडलाय. पण सध्या मल्हारची इमेज वाईट झाली, कळलं? हे तू विसरू नकोस. हे बघ, मल्हारला वेळीच सावध करणं गरजेचं आहे, नाहीतर राजकारणात मल्हारचा बळी जाऊ शकतो. म्हणून मला तुझी मदत हवी आहे. तुझ्या निशिदादाने मल्हारच्या पदाचा गैरवापर करून त्याला फसवलंय. तोडफोड करणे, दंगल घडवणे. एवढंच नाही तर माझ्यावरती जो हल्ला झालाय तो सुद्धा तुझ्या भावानेच केलाय. काय? हे बघ, तुझ्या निशिदादाला समजव, त्याला सांग सत्य काय ते कबूल कर. त्याच्यामुळे मल्हारसारख्या देव माणसावरती लागलेला कलंक तरी मिटेल. हॅलो, हे बघ ऐक. बस झाला आता. अरे तू गप्पा बसलीस तरी मी गप्पा बसणार नाही. अरे पण ऐकून खूप झाला आता. जरा सुद्धा ऐकून घेत नाही. ए थांबे. कुठे होतीस इतका वेळ? तुला काय करायचंय? ए तू बाहेर जे काही धंदे करतेस ना ते माझ्या कानावर आले आहेत. माझ्याही. काय म्हणालीस? मला सगळं समजलंय. ए म्हणजे तुझे आता हिरो पत्रकारांनी तुझे कान भरलेत तर? कान नाही भरले, डोळे उघडले. ए कोणाशी बोलतेस माहितीये का तुला? तुझा भाऊ आहे मी. त्याचीच तर लाज वाटते. काय म्हणालीस? निशी, काय करतोयस तू? आणि कुणासाठी करतोयस हे सगळं? अरे ज्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला त्यांचाच विश्वासघात केलायस तू. बस झालं. माझ्या प्रत्येक गोष्टीत अडवा यायचा तो. अरे आणि किती दिवस मी असाच राहायचं? 100 रुपयाचे सदरे घालून आपले मोर्चे काढतोच ना मी आपले. अमुक दादांचा विजय असो, तमुक साहेबांचा विजय असो, साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आम्ही साला नुसतेच साथ है. हे किती दिवस चालायचं असं? बस झालं आता. मलाही मोठं व्हायचं, मलाही पैसा कमवायचा आहे. कुठल्याही मार्गाने आला ना तरी चालेल मला. पण आता ते शक्य होणार नाही, कारण अभय ते होऊ देणार नाही. आणि आता जगही त्याच्या सोबत आहे. ए तुझ्या त्या अभयच्या ना, त्या अभयला सांग जास्त फडफडू नका. महागात पडेल त्याला. महागात तर आता तुला पडणार आहे. तूच सांभाळून राहा. अरे काय? नमस्कार मल्हारजी. नमस्कार. मल्हारजी, अख्ख्या महाराष्ट्राचा एकच सवाल आहे. पुतळा विटंबना प्रकरणाच्या वेळी मल्हार शिंदे गायब का झाले? मुळामध्ये गायब व्हायचा प्रश्नच नाही. ज्यावेळी हा प्रसंग घडला त्यावेळी मी विकास प्रकल्प समजून घेण्यासाठी गुजरातच्या दौऱ्यावर होतो. मला याबाबत कळल्यानंतर मी ताबडतोब मुंबईला यायला निघालो. आता माझ्या जाण्या आणि येण्यामध्ये जेवढा वेळ गेला असेल तेवढाच मी फक्त जनतेसमोर नव्हतो. मल्हारजी, शांतीनगर विभागातील नगरसेवक असताना तुमच्याच आदर्शाच्या पुतळ्याची विटंबना होते. यामागे कोणाचं काही षडयंत्र आहे का? षडयंत्र कोणाचं असेल हे मी आता सांगू शकत नाही, पण एवढं मात्र मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की शांतीनगर मधला कुणीही अशा प्रकारचं धाडस करणार नाही. मल्हारजी, आपल्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप होत आलेत. आपली प्रतिक्रिया? मला स्वतःला स्वच्छ प्रशासन हवंय. आता सिस्टीम स्वच्छ करायची म्हणल्यावर थोडी घाण उडणारच. मी अत्यंत प्रामाणिकपणे काम करतोय. मी दूरदृष्टी ठेवून काम करतोय. मी काम करतोय हे माझ्या लोकांना माहिती आहे. तरी काही जण गैरसमज पसरवतायत.
मी त्यांची पर्वा करत नाही. मल्हारजी, आपण लोकांचा विषय काढलाय. आपल्या विषय आमच्याकडे लोकांच्या काही प्रतिक्रिया आहेत. पाहूया लोक काय बोलतात. सांगायचं भरपूर काय, पण आमचं ऐकणार कोण? आता हेच बघा ना, निवडणुकीच्या वेळेला मत मागायला तेवढे येतात आणि जिंकून आले की आपली मौज मजा करून आपले खिशे भरतात. हे राजकारणी लोक ना सगळेच सारखे. आता हे आमच्या चाळी समोर परप्रांती लोक येऊन झोपड्या बांधणार. इकडे लक्ष कोण देणार? त्यांना लक्ष द्यायला वेळ असेल तर ना. म्हणजे आमचा नगरसेवक नाहीये, तो नगर भक्षक आहे. पूर्वी कसे रस्त्यात खड्डे असायचे, ते खड्डे बुजवायचे, त्याचा उत्तम रस्ता तयार व्हायचा. आता कोणाचंही लक्ष नाही त्या खड्ड्याकडे. हे ते तुमचा काय तो शब्द आहे, न्यू डेव्हलपमेंट. त्या न्यू डेव्हलपमेंट पायी या जुन्या चाळी सगळ्या पाडतायत आणि नवीन मोठमोठे टॉवर बनवण्याकडे त्यांचा फार इंटरेस्ट आणि कल निर्माण झालेला आहे. आणि मला अजिबात पसंत नाहीये. यात नगरसेवकाचाच हात आहे. कसे आहात बाबा तुम्ही? कोण आहात तुम्ही? पत्ता चुकला असाल ना तर शेजारी पाजारी जाऊन चौकशी करा. अहो बाबा ऐका ना. पण यापुढे अनोळखी लोकांना या घरामध्ये अजिबात घ्यायचं नाहीस तू. कोमल, हे जाऊ शकतात. मल्हार थांब. मल्हार, आज खूप एकटं एकटं वाटतंय कोमल. काकांची आठवण येते. आपलं म्हणावं असं कोणी उरलंच नाही आता. असं का बोलतोस तू मल्हार? मी आहे ना तुझ्यासोबत कायम. नमस्कार. काय चाललंय? आजकाल टीव्हीवर फार प्रसिद्धीत आहात तुम्ही. त्याला सांगा आपल्याला डिसिजन घ्यायचा. बरोबर? नाही, डिसिजन घ्यावंच लागेल. डिसिजन घ्यावंच लागेल. आमदारकीची निवडणूक जवळ येते आणि आम्ही ज्या पक्षाची युती केली आहे त्या पक्षाचं प्रशासन आणि प्रतिमा दोन्हीही डागाळलेली नकोयत आम्हाला. काय मत आहे तुमचं? मला एक संधी हवी आहे. पक्षाची प्रतिमा आणि प्रशासन स्वच्छ होईल, मला खात्री आहे. भाऊ, तुमचा नगरसेवक एक संधी मागतोय. तुमचं काय मत आहे? नगरसेवकाबद्दल जर लोकांना शंका येत असेल तर ती शंका कशामुळे येते? ते कारणच नष्ट करून टाकू. नाही, तरीही त्यांना एक संधी द्यायलाच हवी. मग देऊ. काय मल्हारराव, तुम्ही लोकांमध्ये फार प्रिय आहात आणि त्यांच्यातला गमावलेला आत्मविश्वास तुम्ही परत मिळवू शकाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. भाऊ शेट्टी, आज अचानक असं बोलायचं कारण काय असेल? माझ्या पदाचा गैरवापर कोणी केला असेल? शांतीनगरचा विकास कोणाला बघवत नसेल? पुतळ्याची विटंबना करून दंगल कोणी घडवून आणली असेल? या सगळ्याच्या मागे आहे तरी कोण? हॅलो, थांब बोलतो. हा बोल. निशी, अरे सोडा 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 का सोडा. भाऊ, आता सगळं सोडावं लागणार आहे आम्हाला. शहर, राजकारण सगळं सोडावं लागणार आहे आम्हाला. इथपर्यंत आलंय, इथपर्यंत गळ्यापर्यंत आलंय भाऊ. तो मी सांगताय त्याप्रमाणे वागतोय, सगळं करतो मी. आणि हे सगळं मल्हारला कळायला लागलंय त्या न्यूज शो मुळे. त्यामुळे तो ताक सुद्धा फुंकून प्यायला लागला आता. मल्हार मी तो बोलतो ना उलट
ते मल्हारजी तूच मस्तपैकी ठासू शकतोस. कसं काय? कसं काय? अरे बाबा तूच आहेस उद्याचा नगरसेवक. तुम्हाला बोलायला काय जाते? पण आम्ही कधी एवढा पुढचा विचार केला नाही ना. हेच चुकतं ना तिच्या यायला मराठी माणसाचं. नाही पण आम्ही काय नाही करत विचार तू. नाही काय लागतं नगरसेवक व्हायला सांग ना. ऍक्टिंग. 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 प्रत्येक नेता हा अभिनेता असतो. अभिनेता. अभिनेता. चांगलंय चांगलंय. डॉन्स होतो का डॉन्स? तो आधी कशाला? अरे बाबा तू आता उद्या मोठा नगरसेवक झाला का तुला नाचावं लागेल ना. ह्या पक्षात न त्या पक्षात, त्या पक्षात न या पक्षात. नाचगाव. नाचगाव. ते आणि कुठे शिकायचं आम्ही? तुला शिकायचंय? रस रसलेली ही माझी जवानी, हे भरल्या वयाची ही आता नुराने. अरे 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 रस रसलेली ही माझी जवानी, भरल्या वयाची ही आता नुरानी. खजिना हा लुटाया जो तो खुला टपलाया, जवानीचा फिवर माझा ज्याला त्याला चढलाया. शिकारी तू है मैं भोली मैना, सब लोगों का प्यार है यही कहना. आली रे आली करने पटेली, सबके दिलों की मैं आइटम हटेली. आली रे आली करने पटेली, सबके दिलों की मैं आइटम हटेली. मजनू दीवाने मेरे सर फिरे, झुमके पे मेरे इलाका हिले. ए मजनू दीवाने मेरे सर फिरे, झुमके पे मेरे इलाका हिले. गली नजरा सारा टपलत यहाँ, किसका होगा माली ये रस भरा. ये तंग चोली लौकी में गोली, नियत कमीनी पर दिल की मैं भोली. आली रे आली करने पटेली, सबके दिलों की मैं आइटम हटेली. आली रे आली करने पटेली, सबके दिलों की मैं आइटम हटेली. हाँ क्वार्टर से ज्यादा है माझी नशा, ओठांचा हा पॅटू भुलवी दिशा. हाँ क्वार्टर से ज्यादा है माझी नशा, ओठांचा हा पॅटू भुलवी दिशा. ना सोडा पाण्याची याला गरज, कच्ची घे राजा तू फलटू कडक. मेरी मधुबाला दिल तुझ पे आला, तेरे लिए लाऊं मैं गौरी बंगला. आली रे आली करने पटेली, सबके दिलों की ये आइटम हटेली. आली रे आली करने पटेली, सबके दिलों की ये आइटम हटेली. आली रे आली करने पटेली, सबके दिलों की ये आइटम हटेली. आली रे आली करने पटेली, सबके दिलों की मैं आइटम हटेली. मल्हार कसा आहेस मल्हार? मल्हार हे बघ, तुला खरं खोटं काय ते माहित नाहीये. तुझा काय संबंध? तुला माहिती आहे सगळं? हो. काय? गुरुदत्त शिवलकरांचा जो ऍक्सिडेंट झाला ना, त्याचे जे पत्रकार होते ते माझे वडील.
आजही कोमात आहेत. या जगासोबत राहिलो तर मला नेमकं कळेल की तो ऍक्सिडेंट कसा झाला होता, म्हणून मी इथे आलोय. मल्हार, हे बघ, तुला माझ्याबद्दल जो काय गैरसमज झालाय तो क्लिअर करायला मी इथे आलोय. तुझ्याबद्दल जे काय चाललंय त्याचा शोध मलाही घ्यायचा आहे, आणि आपण सगळ्यांनी मिळून जर हा शोध घेतला तर नक्कीच काहीतरी सापडेल. बोला, काय हवंय तुम्हाला आमच्याकडून? माझ्यावरचा डाग मिटवायचा. आम्ही का? शांतीनगरची वोट बँक मिळावी म्हणून. एकदा का माझ्यावरचे सगळे डाग मिटले की शांतीनगर पुन्हा माझ्याकडे, मी तुमच्याकडे. 3 वॉर्ड्स आहेत, तुमच्या फायद्याचे आहेत. सौदा करताय? म्हणालो ना, तुमच्या फायद्याचं आहे. पण आम्ही काय करणार? हे जे काही झालंय सगळं माझं जग्याचा गेम आहे. मला त्याचा गेम उलटवायचा आहे आणि तुमच्या मदतीने ते शक्य आहे. मला फक्त एक प्यादा हवाय तुमच्याकडून. राजकारण पक्क कळलंय तुम्हाला, पण मग तुमची गॅरंटी काय? गॅरंटी म्हणून तुम्ही म्हणाल ते द्यायला तयार आहे. फक्त जग्याचा डाव उलटवा, त्याला नंतर बघून घेईन मी. बस बस, डोकं फिरले का तुमचं? शांत हो, शांत कसा शांत हो मी? माझ्या भावाला मारलंय त्यांनी, आणि त्या कुत्र्याची सौदा करू मी? नाही 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 नाही, एवढा नाही मी. फडफडून काय उपयोग नाही. इथे कायदा माझ्या एकट्याचा नाहीये. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या सगळ्या फाईल्स मी बंद केल्यात. केव्हाही उघडू शकतो. पावर, पैसा, लँड सगळं मिळतंय की. काम झालं की उडवा त्याला. उडवा त्याला, उडवा त्याला. वा, तो बसलाय तिथे, जगा आणि अबे आपली ठास. तो मल्हार जगाची ठेचेल. तो फक्त मी सांगितलेलं काम कर. नाही जमणार भाई, नाही जमणार. अरे नाही जमणार भाई. अरे सोन्या, का उगाच टेन्शन घेतोस तू? हे बघ, काय करायचंय तुला फक्त मीडियाच्या समोर जायचंय आणि मीडियाला एवढंच सांगायचं की मल्हारची ही जी काही बदनामी झाली आहे त्याला सर्वस्व मी जबाबदार आहे. बस. ओके? काय बोलताय तुम्ही भाई? अहो, कालपर्यंत तू नगरसेवक होणार असं सांगत होता तुम्ही, आणि आज सांगता तुम्ही जेलमध्ये जा. मला काय काळा कुत्रा चावलाय काय? अरे असं काय करतोस तू? तुझा फायदा लक्षात घे ना. आणि तुला जेलमधनं लवकरात लवकर बाहेर काढायची जबाबदारी माझी आहे. पण भाई, अरे बघ, तू जेलमध्ये गेल्यावरती तुझी आई आहे, सुप्रिया आहे, त्यांना आहे ना बघायला मी. पण भाई कसं आहे, 10 पेटी आता, 10 पेटी बाहेर आल्यावर. नाही पण भाई, आता जर का फिरलास ना, 6च्या 6 गोळ्या घालीन इथेच. तो दत्ताभाऊ फार वाईट माणूस आहे. आधी मला कळलं नव्हतं तो इतका वाईट माणूस असेल, पण आता त्याचं खरं रूप मला कळालं. माझ्याकडून काय अपेक्षा आहे? मला प्लीज वाचव यार. तो दत्ता फार वाईट माणूस आहे, मला फार उशिरा कळलं. माझ्या कुटुंबाला सोडणार नाही तो, मला पण जिवंत सोडणार नाही तो. तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. मला प्लीज वाचव, प्लीज. निशी, साल्या, जग्या, मल्हार यांनीच आपल्या मैत्रीत. नमस्कार. टीव्हीआय महाराष्ट्रामध्ये ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गुरुदत्त शिवलकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेने राजकीय उलटापालटीच्या अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अंतर्गत वादविवाद बाहेर येतात. याच पार्श्वभूमीवरती टीव्हीआय महाराष्ट्र आपल्यासमोर अशीच एक खळबळजनक ब्रेकिंग न्यूज घेऊन येत आहेत. आज आपल्यासोबत आहेत नगरसेवक मल्हार शिंदे यांचे साथीदार निशिकांत कोळी.
काय सांगणार आहात तुम्ही? मी प्रजाहित पक्षाचा कार्यकर्ता आहे. आतापर्यंत माझ्या हातून बऱ्याच चुका झालेल्या आहेत आणि त्या चुकांचा मी कबुली जबाब देणार आहे. आमच्या विभागाचे नगरसेवक मल्हार शिंदे यांच्याविषयीच्या बातम्या खूप खूप झळकत आहेत आणि त्या सगळ्यांमागे माझा हात आहे. त्यांच्याविषयी मी खोट्या बातम्या पसरवल्या. ते गुजरात दौऱ्यावर असताना मी इथे हप्ता वसुली, वीज चोरी, पाणी चोरी असे असंख्य प्रकार केलेत. हे सारे प्लान्स मध्ये मी गफला केलाय. बेकायदेशीर टोल वसुली करून लोकांना फसवलंय. बिल्डर्सची संगनमत करून मी लोकांना डुप्लिकेट सोडून दिले आहेत. माझ्या हातून बऱ्याच चुका झाल्या आहेत, पण हे सगळं मी एकट्याने केलेलं नाहीये. मी ज्यांच्या सांगण्यावरून केलंय ती माणसं म्हणजे दत्ता शिवलकर आणि आमदार काळे. आपल्या शहरात घडणाऱ्या भ्रष्टाचाराला हेच दोघे कारणीभूत आहेत. ज्या थाळीत खातो तिकडे छेद करतोय. निष्पाप निर्दोष. खोटं बोलतोय साला. हे हट हट येणं पार्वतीस पाळ. आत्ताच आपण पाहिलात निशिकांत कोळी यांच्याकडून केलेला खळबळजनक खुलासा. दत्ता शिवलकर व आमदार काळे यांच्यावरती गंभीर आरोप केले गेले आहेत. या काळे साहेब, मला माहित होतं तुम्ही इकडेच येणार म्हणून. भाऊ, दुसरा कुठला मार्ग शिल्लक ठेवला नाहीत तुम्ही. अहो, तुम्ही आमचे जुने सोबती. काय सेवा करू सांगा भाऊ? तुमची? चुकलो. तुमच्याशी डबल गेम खेळण्याच्या नादात त्या मल्हारच्या खेळात फसलो. भाऊ वाचवा. हो, वाचवतो. नाही बघा, पुन्हा आमदारकीचं स्वप्न पाहणं तसं चुकीचं नाहीये, पण तुम्ही आम्हाला दिलेलं वचन नाही पाळलात. तुम्ही हे विसरलात की तुमच्यामुळे त्या गुरुदत्त शिवलकरला मारलं. हे विसरलात तुम्ही की त्या पत्रकार विनय रानडेला कोमात पाठवलं. शांतीनगर छापता येत होता की नाही? बरोबर येत होतं की नाही? उगाच आपल्या दत्ता शिवलकरच्या नादाला लागून आमच्यावर उलटला तुम्ही. उलटला नाही तुम्ही, आमचं आमदारकीचं स्वप्न धुळीला मिळवलं. चुकलो भाऊ. भाऊ, माझ्या कानाखाली मारा तुम्ही. कानाखाली मारा काय? कानाखाली मारा काय? अजून मारा, अजून मारा. माझी गाढवावरून धिंड काढा, पण भाऊ मला वाचवा. पोलीस माझ्या मागे लागले. ते मला पकडायच्या आत या देशातून बाहेर काढा. भाऊ, तुम्हाला काय वाटतं ते? रे भाऊ शेट्टीचे सौदा. डोंट वरी, आपण काळजी घेऊ ना. संत्या, हा आपला माणूस आहे. हा, साहेबांची योग्य ती काळजी घे. जा. जायला सांगितलं, प्यायला नाही सांगितलं. निघा. जायचं बावळं टोपाशी सदान करा. बोल बोल. कुठे भेटेल मल्हार? माहीमच्या नवीन बिल्डरकडे कन्स्ट्रक्शन साइट वर आज रात्रीच. आजच टपकावतो साल्याला. एक मिनिट, अजून एक अतिमहत्वाची खबर. हॅलो काळे साहेब, कधी टपकवायचं दत्ताला? बोला. विचारतो काय? ते दत्ताने लई त्रास दिलाय मला. ताबडतोब टपकावा त्याला. चायला या काळ्याच्या नाही सोडणार. ह्या काळ्याला नाही सोडणार. तू वा, निशिकांचा खून करून त्याचा आळ माझ्यावर टाकून निघाला देशाच्या बाहेर. नाही भाऊ निशी नाही. जा, निशी वाट बघते तुझी वरती.
मल्हार शिंदे, बरा सापडलास. साला माझ्या एरियात घुसून माझ्या भावाला मारलंस तू. पक्षातली साला माझी जागा बळकावलीस. शांतीनगर मधलं माझं वर्चस्व संपवलंस तू. आज तुला संपवतो मी. दत्ता भाऊ, काय माझं कौतुक करताय की तुमची बदनामी? हसतो काय? हे हाणा सालाला. गेलास मल्हार. तुझ्या आईला साला. जग्या, काय होणार नाही. मल्हार जग्या, जग्या, अरे जग्या उठ ना. जग्या उठ ना. काय झालं? जग्या, जग्या, संध्या कपटी आहे झाला तो. प्रजाहित पक्षाचं काय तू सांगतो रे? प्रजाहित पक्षाचं नाही, तू स्वतःच हित बघतोस, असतोस. गद्दार साला, एक नंबर जायस तू. भाऊ, भाऊ मी गदर नाही, कपटी नाही, राजकारणी नाही. मी एकनिष्ठ आहे. मी एकनिष्ठ आहे. मी एक कमाल कशी. हनुमंताच्या आवला ते मजाक लेट. हे बघ, आपल्या प्रजाहित पक्षाचा एक नंबर पिलर तू आहेस. आणि बाकी कुत्रे करतात नुसते. यांना मी अजिबात तुला मी सांगतो, हे बाबा बहिणीला मी काय पदभेद देणार नाही. पण सचिव तू होणार आपल्या पक्षाचा. अरे अरे आपल्या दोघांचा पक्ष एकच आहे आता. हॅलो. संध्या खूप कामं केली. हॅपी जर्नी. भाऊ, संत्याचा पण मर्डर झाला. आता तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. मल्हार खूप डोईजड होतोय. आता मलाच काहीतरी स्टंट करावा लागेल. प्रजाहित पक्षाचा, प्रजाहित पक्षाचा, प्रजाहित पक्षाचा, प्रजाहित पक्षाचा, प्रजाहित पक्षाचा, प्रजाहित पक्षाचा. अरे बाबा, किती लोक आले? 5 मिनिटात येतो. अरे युवराज मराठीचं कशाला सांगतोस मला? पेटून घेणार मुलगा कुठे? पत्रकारांना बोलवा, चॅनलवाल्यांना बोलवा, मुलाखत घेणाऱ्याला, फोटोग्राफरला बोलवा. नाहीतर आपला स्टंट सगळं फुकट जाईल. प्रजाहित पक्षाचा, हिंद सेना, हिंद सेना, प्रजाहित पक्षाचा, प्रजाहित पक्षाचा. मी बोलू? हा दे माईक. हिंद सेना. थांबा. बंधू आणि भगिनीनो, आज महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. हिंद सेना आणि प्रजाहित पक्षानं वारंवार सरकारला याची जाणीव करून दिली आहे. त्यांना सांगितलंय शेतकऱ्यांना योग्य ते पॅकेज द्या, लोकांना सुविधा द्या. पण सरकार जागा होत नाही, उत्तर देत नाही. जर यापुढे आम्हाला उत्तर मिळालं नाही, सरकारकडून उत्तर मिळालं नाही,
तर आम्ही इथे आत्मदहन करू. येतोय 5 मिनिटात येतोय. अहो काय घोळ मांडलाय. कोण करणारे आत्मदहन. कुठे तो आत्मदहन करणार. काय वेडेपणा लावलाय भाऊ हा. शांत राहा, शांत राहा. आपल्या समोर आत्मदहन करणारी व्यक्ती थोड्याच वेळात तुमच्या समोर येत आहे. जरा धीर धरा, शांत राहा. भाऊराव मी येतो. हा 5 मिनिटं हा, भाऊचं डोकं. भाऊ साहेबांचा पक्षाचा भाऊ साहेबांचा. भाऊ तुम्ही स्वतः पेटून घेणार आहात का? हा नाही म्हणजे ती व्यक्ती आहे तुमच्या समोर आत्मदहन करून देणार आहे. नाही म्हणजे तुम्ही कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला पेटवणार आहात का? नाही मी ऍक्च्युली मी स्वतः. म्हणजे तुम्ही स्वतः. ब्रेकिंग न्यूज. प्रजाहित पक्षाचे अध्यक्ष भाऊ शेट्टी स्वतःला पेटवून घेत आहेत. भाऊ साहेबांचा भाऊ साहेबांचा. भाऊ, हीच वेळ आहे लोकांची सहानुभूती मिळवायला. दुष्काळाच्या समस्येसाठी भाऊ शेट्टींचं आत्मदान. भाऊ शेट्टी. नाही म्हणजे मी स्वतः ओतून घेतोय. हे बघ काँग्रेसला बोलवा, पोलिसांना बोलवा. अरे आडवा म्हणून सांगा. आत्मदान हे बेकायदेशीर म्हणून सांगा. भाऊ काय वेडेपणा चाललाय. अहो लोकांच्या प्रश्नासाठी जाळून घेता का कोण स्वतःला. तू मला अक्कल शिकवू नकोस. तू अक्कल शेख. स्वतः मी आत्मदान करतोय. भाऊ मीडियाचं खाद्य बनवू नका. जनता बघतीये, दिल्ली बघतीये, राजकारणात बळी जाईल असं. माझी पत वाढणार आहे. शेतकऱ्यांसाठी मी आत्मदान करतोय. थांबवा हे भाऊ. पेटवा हे घ्या. मी आत्मदान करतोय. पेटवा. प्रजाहित पक्षाचा भाऊ शेट्टी. मल्हार शिंदे. बास करा घोषणा. मी तर म्हणतो बंदच करा आता घोषणा देणं. घोषणाही नकोत आणि भाषणही नकोत. आता करूया फक्त काम. कधी होणार काम.